किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला झालाय, काय प्रकार होता? आज सकाळी 8:30 ते पावणे 9च्या सुमारास शिवाईदेवी मंदिरापाशी मधमाशांचा हल्ला झाला आहे पर्यटकांवर, शिवभक्तांवर. तर त्याच्यामध्ये भरपूर सारे पर्यटक जखमी झाले. तर त्याच्यामध्ये लगेच आपण रेस्क्यू करून त्यांना ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने सरकारी रुग्णालयात ॲडमिट केलेलं आहे. जवळपास आतापर्यंत 47 पेशंटवर अटॅक झाला आहे माशांचा. असं आणि 47 पेशंटवर अटॅक झाला आहे. काही नाही, एक 2 चावल्या. तर ते तर काही हॉस्पिटलाइज पण नाही केले आणि आता स्टेबल आहे सिच्युएशन सगळ्यांची आणि किल्ल्यावर पण सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. पण तरी पण मी शिवभक्तांना सगळ्यांना आव्हान करतो की आजचे दिवस एक 4-5 तास तरी किल्ल्यावर येण्याचं टाळावं, जेणेकरून माशा शांत होतील. रुग्णामध्ये कोणी सिरियस वगैरे? नाही, एक 5-7 लोकांना जास्त प्रमाणात माशा चावल्या होत्या, तर ते आता आहे, स्टेबल आहे सगळे. मधमाशा कशामुळे उठल्या, चावताळल्या, काय कारण कळले? मधमाशांना आता 1-2 गोष्टी आहेत चावण्यासाठी. जसं आपण शिवज्योत आणतो आणि त्या शिवज्योत 1-2-3 शिवज्योत एका ठिकाणी शिवाजीदेवी मंदिर त्यांनी पेटवली असेल आणि त्याच्यामुळे जो धूर झाला, त्या धुराच्या सहाय्याने काही डिस्टर्ब झाले असेल. काही हॉस्पिटलमधल्या लोकांना पण भेटलो, तर त्यांचं पण काही म्हणणं आहे, ऐकिवात आहे असं, की कोणीतरी दगड पण मारला असेल. आता बघू काय सिच्युएशन काय नेमकं सध्या, पण आता तर सध्या कंट्रोलमध्ये आहे सध्या सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.